नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा मित्रांनो, आपण ही जी लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे, या लेक्चर सिरीजमध्ये आपण इकॉनॉमिक्सचा प्रत्येक चॅप्टरची स्ट्रॅटेजी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि ही स्ट्रॅटेजी आपण 2011 ते 2023 पर्यंत जेवढ्याही पूर्व आणि जेवढ्याही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत MPSC अंतर्गतच्या त्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांचा अभ्यास करून त्या कंटेंटवर किती प्रश्न आलेले आहेत, कोणत्या कंटेंटवर प्रश्न आलेले आहेत त्या चॅप्टर रिलेटेड, ते सगळं आपण डिकोड करून हा डेटा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे रे मित्रांनो, तुम्हाला या आतापर्यंत तुमचे 2 लेक्चर झालेले आहेत, एक राष्ट्रीय उत्पन्न आणि एक दारिद्र्य। यामधून तुम्हाला एवढं तर नक्कीच कळलेलं आहे की मी जेवढा डेटा तुमच्या समोर आणलेला आहे तो एग्जामला विचारला गेलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो डेटा विचारला गेला आहे त्यापैकी अनेक कंटेंट तुमच्या जे रेफरन्स बुक आहेत तुमच्याजवळ त्यांच्यामध्ये देण्यात आलेली नाहीयेत। सो म्हणून तुम्हाला जर आपल्या नोट्स हव्या असतील, मी तुम्हाला बोललो की हे सगळा कंटेंट मी आपल्या नोट्समध्ये अपलोड केलेला आहे। सो तुम्हाला जर आपल्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता, तुमचं नाव, तुमचं सिटी मला मेन्शन करायची आहे आणि काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या चॅप्टरच्या नोट्स हव्या आहेत तेवढं तुम्ही मला मेन्शन करायचं आहे। ओके मित्रांनो, चला जाऊया मग आजच्या कंटेंटमध्ये आपण कोणता कंटेंट घेऊन आलेलो बघा मित्रांनो। सगळ्यात पहिले ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि दारिद्र्य हे 2 कंटेंट बघितले नसतील त्यांनी सगळ्यात पहिले ते 15 मिनिटाचा व्हिडिओ, मित्रांनो जास्त नाहीये, 15 मिनिटाचा त्या व्हिडिओमध्ये ते दोन्ही व्हिडिओ कव्हर करा आणि मग बेरोजगारीच्या व्हिडिओकडे यायचं आहे तुम्हाला। ठीक आहे मित्रांनो, ज्यांनी लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, सगळ्यात पहिले त्यांनी सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार आणि तुमचा अभ्यास अपडेट होत राहणार। ओके मित्रांनो, चला स्टार्ट करूया बेरोजगारीकडे। तुम्ही म्हणाल सर बेरोजगारीला पण स्ट्रॅटेजीनेच अभ्यास करायचा काय, तर यस मित्रांनो, प्रत्येक छोट्या मोठ्या कंटेंटची स्ट्रॅटेजी जर आपल्याजवळ असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला पास करण्या वाचून देवही अडवू शकणार नाही, पण तुमच्याकडे योग्य ती स्ट्रॅटेजी असणं आवश्यक आहे। मग चला आज आपण दारिद्र्य नावाच्या चॅप्टरची स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत। चला बघा मित्रांनो, बेरोजगारी नावाच्या, तर बेरोजगारीमध्ये आपल्याला काय करायचं, तर बघा मित्रांनो, बेरोजगारीमध्ये आपल्याला कामगारांचं वर्गीकरण आपल्याला अभ्यासून घ्यायचं आहे। तर हे का अभ्यासून घ्यायचं आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, तर 2022ची जी कंबाईनची जी पूर्व परीक्षा झालेली होती, या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला या तिन्ही कामगारांचं जे वर्गीकरण आहे यांची कंपॅरिझन विचारली होती। 2011-12 आणि 2017-18 मध्ये यांचं प्रमाण किती होतं, हा फॅक्च्युअल प्रश्न विचारण्यात आलेला होता। कोणता प्रश्न विचारला होता, फॅक्च्युअल डेटावर प्रश्न विचारण्यात आलेला होता। म्हणून आपल्याला कामगारांचं वर्गीकरण, आता फॅक्च्युअल प्रश्न येऊन गेलेला तर आता कन्सेप्च्युअल पार्टवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। म्हणून आपल्याला कामगारांचं वर्गीकरण माहिती पाहिजे। कामगारांचं वर्गीकरण 3 गटात केलं जातं, नियमित पगारदार, वेतनदार किंवा ज्यांनाच रेग्युलर सॅलरीड एम्प्लॉईड म्हटलं जातं। त्याच्यानंतर किरकोळ मजुरी कामगार, कॅज्युअल वेज लेबर म्हटलं जातं। त्यानंतर काय म्हटलं जातं, स्वयंरोजगारीत म्हटलं जातं, सेल्फ एम्प्लॉईड पर्सन्स म्हटले जातात। म्हणजे कामगारांचे हे 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बेरोजगारीची व्याख्या माहिती पाहिजे। बेरोजगार नेमकं कोणाला म्हणायचं, बघा मित्रांनो, बेरोजगार कोणालाही म्हणता येत नाही। तर बेरोजगार कोणाला म्हटलं जातं, ज्याची काम करण्याची इच्छा आहे, ज्याच्याकडे काम करण्याची शारीरिक आणि बौद्धिक पात्रता आहे आणि जो प्रचलित मजुरी दरावर काम करायला देखील तयार आहे आणि जो काम शोधून पण, म्हणजे ज्याच्याजवळ या तिन्ही क्रायटेरिया पूर्ण करतो जो व्यक्ती, आणि जो व्यक्ती काम शोधून पण ज्याला काम मिळत नाही त्यालाच बेरोजगार म्हटलं जातं। म्हणून बेरोजगार कोणालाही म्हणता येत नाही, म्हणजे ज्यांची काम करण्याची इच्छा नाही ते बेरोजगार नसतातच। ओके, ठीक आहे, पुढे बघा। मग बेरोजगारीच्या ज्या संकल्पना आहेत मित्रांनो, तर त्या 4 प्रकारच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत। त्याच्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ऐच्छिक। याचा अर्थ काय रे मित्रांनो, इथं इच्छेनुसार तो व्यक्ती बेरोजगार आहे। कशानुसार, ऐच्छिक म्हणजे काय रे मित्रांनो, इच्छेनुसार तो कोण आहे, बेरोजगार आहे। फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीकडे शैक्षणिक दर्जा आहे, शारीरिक पात्रता आहे, ज्याची काम करण्याची म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे, शारीरिक आहे, बौद्धिक क्रायटेरिया त्याचा पूर्ण करतोय तो, परंतु जर त्याची काम करण्याची इच्छाच नसेल, काम करण्याची इच्छा नसणे, बरोबर, यालाच कोणती बेरोजगारी म्हटलं जातं रे मित्रांनो, ऐच्छिक बेरोजगारी म्हटलं जातं। बरोबर, मग ही ऐच्छिक बेरोजगारी कोणामध्ये आढळते, जसं की भिकारींमध्ये आढळते। त्यांच्याजवळ सगळं असतं पण त्यांची काम करण्याची इच्छा आहे का, नाही, बरोबर, तर त्याला म्हटलं जातं ऐच्छिक बेरोजगारी म्हटलं जातं। तर दुसरी कोणती रे मित्रांनो, अनैच्छिक, म्हणजे इच्छा नसताना देखील तुम्ही कोण आहात,
बेरोजगार होतात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे शारीरिक क्रायटेरिया आहे, बौद्धिक क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत आहात, तुमची काम करण्याची इच्छा पण आहे, तुम्ही समाजामध्ये जो दर चालू असेल मजुरीचा त्या दरावर तुम्ही काम करायलाही तयार असाल, परंतु काम शोधून पण जर तुम्हाला काम मिळत नसेल तर अशा प्रकारच्या बेरोजगारीला अनैच्छिक बेरोजगारी म्हटलं जातं. कोणती बेरोजगारी म्हटलं जातं? अनैच्छिक बेरोजगारी म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोणती बेरोजगारी मित्रांनो? न्यून बेरोजगारी किंवा अर्ध बेरोजगारी. न्यून म्हणजे ज्याला अंडर एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं मित्रांनो. मग न्यून बेरोजगारी म्हणजे काय आहे किंवा अर्ध बेरोजगारी म्हणजे काय आहे की जिथं बघा मित्रांनो आपल्या शैक्षणिक किंवा आपल्या शारीरिक पात्रतेपेक्षा आपल्याला कमी दर्जावर काम करावं लागतं. जसं एखादा PhD होल्डर आहे आणि तो एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये क्लर्कचं काम करतोय, तर हे काय झालं मित्रांनो? याला न्यून बेरोजगारी म्हटलं जातं. किंवा तुमच्याकडे चांगला एज्युकेशन क्रायटेरिया आहे, चांगलं शारीरिक पात्रता असताना देखील तुम्हाला पूर्ण वेळ काम मिळत नाही, तर तुम्हाला अर्धवेळ काम मिळत आहे, पार्ट टाइम जॉब मिळत आहे. तुम्हाला कोणता जॉब मिळत आहे? पार्ट टाइम जॉब मिळत आहे. तर पार्ट टाइम जॉब करणं हे देखील कोणती बेरोजगारी आहे मित्रांनो? अर्ध बेरोजगारी आहे, न्यून बेरोजगारी आहे. आणि पूर्ण रोजगाराची अवस्था, तर पूर्ण रोजगार अवस्था केव्हा निर्माण होते मित्रांनो? जेव्हा देशातील जेवढेही संसाधनं आहेत, नैसर्गिक, मानवनिर्मित आणि मानव संसाधन यांचा परिपूर्ण वापर केला जातो. बघा मित्रांनो, जेव्हा देशामध्ये या तिन्ही प्रकारच्या संसाधनांचा परिपूर्ण वापर केला जाणार तेव्हा देशामध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण होणार. परंतु तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, प्रत्येक देशाजवळ कोणत्या ना कोणत्या घटकाची कमतरता असते. त्यामुळे कोणत्याच देशामध्ये बघा बरं का मित्रांनो, त्यामुळे कोणत्याच देशामध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण होऊ शकत नाही. हा फक्त एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग त्याच्यानंतर पुढचं काय गोष्ट आहे मित्रांनो अभ्यासायला? तर बेरोजगारीची तुम्हाला कारणं माहिती पाहिजे की एखादा व्यक्ती बेरोजगार होतो तर त्याची कोणती कारणं आहेत आणि बेरोजगारीचा परिणाम तुम्हाला माहिती पाहिजे. मग बेरोजगारीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तर मग त्या कन्सेप्च्युअल पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बेरोजगारीचे प्रकार तुम्हाला करायचे आहेत. मग बेरोजगारीच्या प्रकारांचं आपण दोन गटांमध्ये वर्गीकरण करतो. एक ग्रामीण बेरोजगारी आहे आणि दुसरा कोणता आहे? शहरी बेरोजगारी आहे. तर बघा मित्रांनो, ग्रामीण बेरोजगारीचे दोन प्रकार पडतात. एक हंगामी बेरोजगारी आणि एक कोणती बेरोजगारी आहे? छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी आहे, ज्याला डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. तर या दोन बेरोजगारी सामान्यतः ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात आणि शहरी भागामध्ये जे बेरोजगारी पाहायला मिळते तर त्या बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये आणखी एक प्रकार मेन्शन करून घ्या जो इथं दिलेला आहे. बघा, मग शहरी भागामध्ये कोणती बेरोजगारी पाहायला भेटते? ओपन अनएम्प्लॉयमेंट पाहायला भेटते, ज्याला खुली बेरोजगारी म्हणतात. ज्याला कमी प्रतीची बेरोजगारी आत्ताच आपण बघितलं, अंडर एम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगारी आहे, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे. नंतर प्रासंगिक बेरोजगारी आहे, ज्याला कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. दीर्घकालीन बेरोजगारी आहे, जिला जुनाट बेरोजगारी किंवा क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट असं देखील म्हटलं जात आहे. तर बघा मित्रांनो, हे होते. आणि या शहरी बेरोजगारीच्या प्रकारांमध्येच आणखी दोन प्रकारच्या बेरोजगारी येतात. एक म्हणजे नैसर्गिक प्रकारची बेरोजगारी आणि एक कोणती आहे? औद्योगिक बेरोजगारी. तर बघा मित्रांनो, तर सगळ्यात पहिले आपण नैसर्गिक बेरोजगारी समजून घ्या. मग नैसर्गिक बेरोजगारीचे दोन प्रकार आहेत. एक घर्षणात्मक बेरोजगारी आणि एक संरचनात्मक बेरोजगारी आहे. घर्षणात्मक आणि संरचनात्मक बेरोजगारीच्या प्रकारालाच नैसर्गिक बेरोजगारी असं म्हटलं जातं. आणि बघा मित्रांनो, घर्षणात्मक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि तांत्रिक बेरोजगारी या चारही बेरोजगारीच्या प्रकारांना काय म्हटलं जातं? औद्योगिक बेरोजगारी म्हटलं जातं. बघा मित्रांनो, मग तुम्हाला बेरोजगारीचे एवढे प्रकार करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये दोनच प्रकारच्या बेरोजगारी येतात, शहरी भागामध्ये खूप साऱ्या बेरोजगारीचे प्रकार येतात. मग प्रत्येक बेरोजगारीच्या प्रकारामध्ये नेमकं तो व्यक्ती बेरोजगार होतो तर त्याची परिस्थिती काय असते हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मग बेरोजगारी संबंधित काही संकल्पना आहेत, जसं श्रमशक्ती म्हणजे काय? लेबर फोर्स म्हणजे काय? त्याच्यानंतर पीपल्स आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती म्हणजे काय आहेत, यांचे फॉर्म्युले नेमके काय आहेत, श्रमशक्ती सहभाग दर कसा काढला जातो, कार्यशक्ती कशी काढली जाते, वर्कफोर्स कसा काढला जातो. त्याच्यानंतर वर्कर पॉप्युलेशन रेशो WPR, यालाच काय म्हटलं आता? कार्यशक्ती वर्कफोर्स म्हटला जातो. त्याच्यानंतर श्रमशक्ती सहभाग दरालाच काय म्हटलं जातं मित्रांनो? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हटलं जातो. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट LFPR असं म्हटलं जातं. याला लेबर फोर्स म्हटलं जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? बेरोजगारीचं प्रमाण, अनएम्प्लॉयमेंट रेशो आणि अनएम्प्लॉयमेंट रेट. ठीक आहे. तर असे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत मित्रांनो. हे कन्सेप्ट आणि या कन्सेप्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि
यानंतर बघा मित्रांनो, मग या चॅप्टरचा फॅक्च्युअल पार्ट कोणता येतो, तर या चॅप्टरचा फॅक्च्युअल पार्ट आहे की रोजगार असेल किंवा बेरोजगार असेल या व्यक्तींचं मापन कसं केलं जातं. तर या मापनाच्या महत्त्वाच्या 4 पद्धती आहेत. एक म्हणजे कोणती आहे, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आहे, ज्याला नित्य प्रमुख दर्जा म्हटलं जातं. दुसरं आहे दुय्यम दर्जा, ज्याला सबसायडरी स्टेटस म्हटलं जातं. तिसरी आहे चालू साप्ताहिक दर्जा, ज्याला करंट विकली स्टेटस म्हटलं जातं. आणि चौथी आहे करंट डेली स्टेटस असं म्हटलं जातं. तर मग बघा मित्रांनो, या ज्या 4 पद्धती आहेत या 4 पद्धतींमध्ये एखादा व्यक्ती बेरोजगार कसा मानला जातो किंवा रोजगारीत कसा मानला जातो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि या 4ही प्रकारचा जो डेटा आहे मित्रांनो, तर तो भारत सरकारकडनं पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे मध्ये डिक्लेअर केला जात असतो. आणि हा जो पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे आहे मित्रांनो, हा फर्स्ट टाइम कधी डिक्लेअर करण्यात आला होता, 1972-73 मध्ये करण्यात आला होता. आणि तेव्हापासून हा दर 5 ते 6 वर्षांनी डिक्लेअर केला जात होता. आणि लेटेस्टचा जो सर्वे होता हा 2017-18चा सर्वे डिक्लेअर करण्यात आलेला होता. कोणता, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे करण्यात आला होता 2017-18ला. परंतु इथनं 2017-18 पासून भारत सरकारने असं डिसाईड केलेलं आहे की हा दर 5 ते 6 वर्षांनी डिक्लेअर करण्याच्या ऐवजी आपण हा 2017-18 पासून दरवर्षी डिक्लेअर करायचा. काय करायचा, 2017-18 पासून दरवर्षी काय करायचा, हा डेटा जाहीर करायचा. म्हणून बघा मित्रांनो, 2022च्या STI मेन्सला बघा बरं का मित्रांनो, 2022च्या STI मेन्सला 2021-22 मध्ये बघा, 2021-22 मध्ये बेरोजगारीचा दर, कशाचा दर विचारला होता, बेरोजगारीचा दर विचारलेला होता. ठीक आहे. मग हा कोणत्या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेवरनं विचारला होता, 2021-22च्या पिरियॉडिक लेबर फोर्सवरचा प्रश्न होता. म्हणून आपल्याला हा फॅक्च्युअल डेटा करणं गरजेचं आहे. मग फक्त बेरोजगारीचा दरच माहिती असणं गरजेचं आहे का, तर नाही. बेरोजगारीचं प्रमाण, अनएम्प्लॉयमेंट रेशो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर्कर पॉप्युलेशन रेशो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये हा डेटा जाहीर केला जात असतो आणि हा डेटा आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. या डेटा जर तुम्हाला हवा असेल मित्रांनो, तर तुम्हाला आपल्या नोट्स घ्याव्या लागतील. आणि नोट्स परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके मित्रांनो, चला मग या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं होतं, एवढं समजून घ्यायचं होतं. आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता आपलं हे कितवं चॅप्टर होतं, 3रं चॅप्टर होतं. सो येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचं काय करून घेणार आहोत, कन्सेप्च्युअल पार्ट आणि फॅक्च्युअल पार्ट समजून घेणार आहोत आणि आपल्या नोट्स अपडेट करत चालणार आहोत. मी जेवढा कन्सेप्च्युअल पार्ट सांगणार तेवढा तुमच्या नोट्समध्ये अपडेट करायचा आणि जेवढा फॅक्च्युअल डेटा सांगेल तेवढा डेटा तुम्हाला काय करावा लागणार, तुमच्या चॅप्टरमध्ये अपडेट करावा लागणार आहे. ओके, चला थांबूया मित्रांनो, बाय बाय.